काम करतो ज्यांना त्रास आहे ते बोलायचं येऊन आम्ही सगळं साहेब तुमच्यासाठी संघर्ष करता बरं नाही हो या इकडे साहेब जे तुमच्यासाठी संघर्ष करता येतात येऊन सांगायचं आता 4-5 वर्ष ऑनलाईन त्याचे पारंपरिक द्या म्हणले एक पावती नाही आता एक बोला 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 तुम्ही काम आहेत आणि चांगल्या लोकांना पेट्या वाटप चालले एजंट थ्रू जे आले एजंट त्यांचं काम लवकर 2000-2500 देऊन तिथं त्यांचे काम व्हायला बोला काही तर आमचे काम होत नाही आमच्या पार्टीच्या लोकांचे तुमचे जे जाधव कोण आहे ते परदेशी कोण आहे अक्षरशः त्यांचे दलालामार्फत जर कामं आले असतील तर ते कामं करतात सर्वसामान्य लोकांच्या आलेले कामं करत नाही हे काय समजायचं आम्ही मग असं बोर्ड लावा ना समोर बोर्ड लावा तुम्ही किंवा दलालामार्फत काम इथे लोकांनी फक्त दलालामार्फतच यायचं स्वतः यायचं नाही हा जवळपास एक महिन्यापासून आजारी आहेत मी 1 महिन्यापासून त्यांना फोन करतोय आता ते परदेशीकडे काम काही लोकांनी आमच्या पार्टीच्या लोकांनी काम दिले होते तो परदेशी गायब आहे इथं 2-4 लोक बसलेले आपल्या खेळचे खालून पैसे घेतले की त्याचेच काम होतात काय भानगड काय नेमकी ते जात होतं 1 महिन्यापासून गायबच आहे आज आमचं साहेब असं म्हणणं की आम्ही लॉक लावतो काय वाचत ते होऊन नाही मी अण्णासाहेब चित्तेकर डीपीटीसी मेंबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे माझ्याकडे अनेक गोरगरिबाच्या तक्रारी आलेल्या आहेत गेल्या संपूर्ण 1 महिना झाला की तो कामगार अधिकारी जाधव येतच नाही आणि सर्वसामान्य माणसाला भेटतच नाही माझ्या तर कानावर असं आलंय की एजंट थ्रो म्हणजेच जो दलाल आहे परदेशी आणि कामगार अधिकारी जाधव यांनी पाळलेले या दलालामार्फत जर फॉर्म भरला आणि दलालामार्फत जर लोक आले तर त्यांचं काम म्हणजे 2-3 दिवस अगोदर भरलेला फॉर्म का असत नाही तो त्या मार्गी लागतो आणि त्याला ते भांडे वगैरे मिळतात आणि याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की परदेशी आणि जाधवच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची मी स्वतः लेखी तक्रार कामगार मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे करणार आहे तसेच आमचे जिल्ह्याचे नेते अरविंदरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे सुद्धा मी याची मागणी करणार आहे आणि जे लग्न कार्यासाठी जे पैसे मिळतात त्याच्यातून अर्धे पैसे एजंट घेतो आणि त्याच्यातून काही पर्सेंटेज हे जाधवचं आणि परदेशीचं ठरलेलं आहे आज काय केलं आपण आज इथं आम्ही येऊन मी खरं म्हणजे जाधव कामगार अधिकारी जाधवला भेटण्यासाठी आलो होतो परंतु पूर्ण 1 महिना झाला तो अद्यापपर्यंतही भेटला नाही म्हणून आम्ही ते सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून आज लॉक लावण्याचा प्रयत्न केला. काय ना आपले